नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आजच्या ठळक घडामोडी. बेंगलोर मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसचं सांगलीत जल्लोषात स्वागत. धूम स्टाईल चेन स्नॅचर गजाआड, मोकातील फरार आरोपी LCBच्या जाळ्यात. सैन्य भरतीच्या आमिषानं सांगलीत 10 लाखांची फसवणूक, बनावट आर्मी ऑफिसरवर गुन्हा दाखल. आटपाडीत वादळी वाऱ्याचा कहर, डाळिंब बागांसह मोठं नुकसान. 2-2.5 किलोचे आंबे पाहण्यासाठी आटपाडीकरांची तोबा गर्दी. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. SMVT बेंगलोर ते मुंबई दरम्यान सुरू झालेल्या नव्या सुपरफास्ट एक्सप्रेसचं रविवारी सकाळी सांगली रेल्वे स्टेशनवर उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं. महावितरणच्या संचालिका नीता केळकर, प्रवीण दिवाणजी, विशाल पवार, रमेश आरवाडे, सतीश साखळकर तसंच रेल्वे प्रवासी ग्रुपच्या मान्यवरांच्या उपस्थितीत गाडीच्या चालकाचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. आठवड्यातून 2 दिवस धावणारी ही नवी गाडी हुबळी, बेळगाव, मिरज आणि सांगली परिसरातील प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. यापूर्वी बेंगलोर मुंबई महामार्गावर सोलापूर मार्गे उद्यान एक्सप्रेस हीच एकमेव थेट गाडी उपलब्ध होती. नवीन सुपरफास्ट एक्सप्रेसमुळं मुंबई आणि बेंगलोरकडे प्रवास अधिक सोयीस्कर होणार असून कराड, सातारा आणि पुणे परिसरातील प्रवाशांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. सांगली जिल्ह्यातील अंकली इथं महिलेचं मंगलसूत्र हिसकावून पसार झालेल्या धूम स्टाईल चेन स्नॅचरला LCBनं अटक केली आहे. हैदर अली सरफराज कायम असं अटक आरोपीचं नाव असून तो मुंब्रा इथला रहिवासी आहे. आरोपी हा मोकामधील फरार गुन्हेगार असल्याचं तपासात उघड झालंय. 5 मे रोजी ज्योती उपाध्ये या सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडल्या असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपीनं त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पलायन केलं होतं. या घटनेनंतर सांगली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. LCBच्या पथकाला धामणी परिसरात आरोपी चोरीचे दागिने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय. चौकशीत त्यानं अंकलीसह मुंबईतील चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीचे दागिने आणि दुचाकीसह 2,20,000चा मुद्देमाल जप्त केलाय. सांगलीत सैन्य भरतीच्या नावाखाली तब्बल 10 लाख रुपयाहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी दिल्लीतील एका संशयिताविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शाहीन इमाम मुजावर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित मैनुद्दीन कटनली यानं स्वतःला दिल्लीतील उच्च पदस्थ आर्मी अधिकारी असल्याचं भासवत त्यांच्या कुटुंबाशी जवळक वाढवली. तुमच्या भावाला हमखास सैन्यात भरती करून देतो असं आमिष दाखवत वेळोवेळी रोख आणि ऑनलाईन व्यवहारातून तब्बल 10,61,000 रुपयाहून अधिक रक्कम उकळली आहे. सन 2022 पासून सुरू असलेल्या या व्यवहारानंतरही संबंधित युवकाची सैन्यात भरती झाली नाही. पैशांची मागणी केल्यानंतर संशयितानं संपर्क तोडल्यानं कुटुंबियांना फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. पोलिसांनी आर्थिक व्यवहार आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शनची चौकशी सुरू केली असून सैन्य भरतीच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणूक रॅकेटकडं या घटनेमुळे पुन्हा एकदा लक्ष वेधलं जात आहे. आटपाडी शहर आणि परिसरात रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं अक्षरशः थैमान घातलं. 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या वादळी वाऱ्यामुळं अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं. नांगरेमळा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांच्या डाळिंब बागांचं मोठं नुकसान झालंय. तर लिंगे वस्ती इथं झाड कोसळून एक म्हैस ठार झाली आहे. भिंगेवाडी इथं पत्र्याचं शेड उडून गेलंय. वादळी वाऱ्यामुळं अनेक भागात विजेचे खांब आणि तारा कोसळल्या असून घरावरील पत्र्यांचे छतही उडून गेलेत. त्यामुळं नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. दरम्यान नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे. आटपाडी बाजार समितीच्या वतीनं आयोजित आंबा महोत्सवात तब्बल 2 आणि 2.5 किलो वजनाच्या जम्बो आंब्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. प्रगतिशील शेतकरी गुलाबराव पाटील यांचा मानदेश जम्बो आणि मोहोळचे चंद्रकांत देवकते यांचा हनुमान आंबा महोत्सवाचं खास आकर्षण ठरलंय. भल्या मोठ्या आकाराचे हे आंबे पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. महोत्सवात शेतकरी ते थेट ग्राहक अशा संकल्पनेतून आंब्यांची विक्री करण्यात आली आहे. हापूस, केशर, लालबाग, सोनपरी, लंगडा, दूध पेढा, हिमसागर, बदामी आणि वनराज या विविध जातींचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध होते. यावेळी आमदार सुहास बाबर, माजी आमदार राजेंद्र देशमुख,
जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.